We'll open our Bibles to Mark chapter 11 verse 22. मार्कचा 11वा अध्याय आणि त्यातलं 22वे वचन आपण यावेळेला काढू. मार्क 11:22. Mark 11:22. And Jesus answered and said, have faith in God. मार्कचा 11वा अध्याय आणि त्यातलं 22वे वचन. तेव्हा येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, देवावर विश्वास ठेवा. Praise God. एवढंच उत्तर दिलं. Have faith in God. देवावर विश्वास ठेवा. You know, the reason people are living frustrated, tired and stressed out life तुम्हाला माहितीये आज लोक जे दमलेलं, थकलेलं, टेन्शन मध्ये असलेलं जीवन जगतायत त्याच्या मागचं कारण काय आहे? because the people don't have faith. कारण लोकांमध्ये विश्वासच नाहीये. Yes, they do have faith in many things, हा, बाकी इतर गोष्टींवर लोकांचा विश्वास खूप आहे, but not on God. पण देवावर विश्वास नाही ना. When people stop believing in God, आणि लोक जेव्हा देवावर विश्वास ठेवायचा बंद करतात they don't believe in nothing, आणि शून्यावर विश्वास ठेवतात किंवा कशावरच विश्वास ठेवत नाहीयेत असं नाही, but they believe in anything. पण त्यांचा विश्वास कुठल्याही गोष्टीवर असतो, म्हणजे कशावरही असतो. Because desperate times calls for desperate measures. कारण व्याकुळ परिस्थितीमध्ये माणसं व्याकुळ निर्णयच असे घेतात And they will start running here and there, आणि मग इकडं तिकडं सैरावैरा माणसं धावायला लागतात. up and down. इकडे तिकडे खाली वर माणसं सैरावैरा धावायला लागतात And in their hard times, आणि त्यांच्या अवघड काळामध्ये they start believing in stones and trees. ते दगड मग झाड अशा सगळ्यांवरच विश्वास ठेवायला लागतात, But they don't believe in God. पण देवावर विश्वास ठेवत नाहीत. But one thing is there, पण एक गोष्ट नक्की आहे, there is nobody that exists without faith. विश्वासाशिवाय कोणी अस्तित्वात असू नाही शकत. Everyone believes in something. सगळ्यांचा कशा ना कशावर विश्वास आहे And that determination or that conviction determines the way to life. आणि त्यांच्या ही जी काही त्या विश्वासाची जाण असते त्यावरून त्यांचा जीवनी मार्ग ठरतो. People in general all have faith. म्हणजे इन जनरल म्हणायला गेलं तर सगळ्यांमध्ये विश्वास आहे. They have faith in their culture. त्यांच्या संस्कृतीवर विश्वास They आहे, have faith in other people. इतर लोकांवर विश्वास They आहे, have faith in family. परिवारावर विश्वास आहे, They have faith in their own wisdom. स्वतःच्या ज्ञानावर विश्वास आहे, Faith in their own strength. स्वतःच्या शक्तीवर विश्वास आहे, Faith in their own selves. स्वतःवर आत्मविश्वास आहे. And so it is everyone's choice. तर प्रत्येकाची निवड असते ही, But it all depends पण हे सगळं याच्यावर अवलंबून आहे who is trustworthy. विश्वास ठेवण्याजोगं कोण आहे. More than your faith, it depends on the person who is trustworthy. तुझ्या विश्वासापेक्षा तू ज्या कुणावरती विश्वास ठेवायला जातोय तो त्या विश्वासास योग्य आहे का. It's not faith alone, फक्त विश्वास नाही, but on the object of trust. पण विश्वास तू कशावर ठेवायला निघालाय ते तेवढ्या योग्यतेचं पात्रतेचं आहे का, ती गोष्ट, तो माणूस का, ते XYZ. So since man has faith in something or someone, आणि माणसाचा असा कशा ना कशावर कुणा ना कुणावर विश्वास असल्यामुळे it makes more sense to place our faith in the Almighty God. आपला विश्वास आपण सर्वसामर्थ्यवान देवावर ठेवण्याला एक योग्य अर्थ येतो. Amen. Because God is above all. कारण देव सर्वाहून उंच आहे. You have had faith on many people, तुम्ही अनेक लोकांवर विश्वास ठेवला, but पण try God. एकदा तुम्ही देवाचा प्रयत्न करू Let बघा. your faith be on God तुमचा विश्वास तुम्ही देवावर ठेवा and see what happens to your आणि life. मग बघा तुमच्या जीवनाचं काय होतं. Because Bible says कारण बायबल म्हणतं in Jeremiah 17 verse 7, इर्म्याचा 17वा अध्याय 7वं वचन, blessed is the man that has faith in the Lord. ज्या माणसाचा विश्वास देवावर आहे तो माणूस आशीर्वादित आहे असं Praise लिहिलंय. God. देवाला धन्यवाद. Blessed is the man who has faith in God. ज्या माणसाचा विश्वास देवावर आहे तो माणूस आशीर्वादित आहे. Bible says in Psalm 118 verse 8, स्तोत्र संहिता 118 आणि त्यातल्या 6व्या वचनात बायबल म्हणतं, it is better to trust in the Lord than put confidence even in kings. आपला भरोसा राजांवर ठेवायच्या ऐवजी आपण देवावर विश्वास ठेवणे नेहमी चांगले Praise God. असं लिहिलंय. Always better. नेहमी चांगलं. Yes, you can have faith on your family, on your friends, on your people. तसं तर तुम्ही तुमचा भरोसा तुमच्या लोकांवर, स्वकीयांवर, बाहेरच्यांवर, आतल्यांवर, परिवारावर, सख्यांवर, सगळ्यांवर ठेवू But शकता. Bible says पण बायबल म्हणते it is much better to trust in God. खूप चांगलं काय आहे, देवावर विश्वास ठेवणं खूप चांगलं आहे. And it is much better to trust in God than even kings. आणि अगदी राजांपेक्षाही, देशाच्या राजापेक्षाही जास्त विश्वास देवावर ठेवणं चांगलं Praise आहे. God. देवाला धन्यवाद. What is faith? विश्वास म्हणजे काय? It is looking for a bright future, विश्वास म्हणजे आणि काही नाही, विश्वास म्हणजे एका उज्ज्वल भवितव्याकडे बघणं, hoping good times will come, की चांगले दिवस येणार आहेत अशी आशा बाळगणं, believing in something, कशावर तरी विश्वास भरोसा टाकणं, believing in someone
कोणावर तरी विश्वास टाकणं, having a good thought एक चांगला विचार डोक्यात आणणं that all things will work out together for my की good. नाही सगळं माझ्या चांगल्याकडेच होणार आहे. But this is limited faith. हा एक मर्यादित विश्वास आहे. And sometimes कधी कधी this kind of faith is just assumption. असा मर्यादित विश्वास जो काही असतो तो कधी कधी तर्कही असू शकतो. Sometimes it is just imagination. कधी कधी ते काल्पनिक जग सुद्धा असू शकतं. Sometimes this kind of faith has no essence. आणि कधी कधी असल्या पद्धतीच्या विश्वासात काही सार आणि चव नसते. Because people on whom you trust can fail you. कारण ज्या लोकांवर तुम्ही हा विश्वास टाकताय ते लोक तुम्हाला अपयशी करू शकतात हे कुठेतरी पाठीमागे ठेवा. Things may not turn out as we expected. आणि तू जशी अपेक्षा ठेवली आहे त्याच पद्धतीनं गोष्टी होतील असं काही नाहीये. Your best effort may at times prove futile. कधी कधी तुझे अतिउत्तम परिश्रम आणि अतिउत्तम प्रयत्न सुद्धा निकामी होऊ शकतात. Then what will you do? मग तू काय करणार आहेस? Some people say, काही लोक म्हणतात I am hoping for a bright future. माझी आशा आहे की माझं भवितव्य उज्ज्वल असणार. But who will make your future bright? ठीक आहे तुझी आशा आहे की तुझं भवितव्य उज्ज्वल असणार पण ते उज्ज्वल कोण करणार? I know my good times will come. नाही माझे चांगले दिवस येत आहेत But how will it come? पण ते कसे येणार? Who will make it to happen? कोण ते चांगले दिवस करून चांगले दिवस आणणार? Somebody has to do it. कोणीतरी करायला हवं ना. That's why Bible says म्हणून बायबल म्हणतं in Job 30 verse 26, इयोबाचा 30वा अध्याय 26वा वचन, I looked for good, मी चांगल्याला पाहिलं, but evil came instead. मी चांगल्याकडे बघत होतो की काहीतरी चांगलं व्हावं पण अरिष्टच आलं. I waited for light, मी प्रकाशाची वाट पाहिली but darkness fell. आणि अंधार आला. So all your waiting on faith and hoping something good will happen will not happen. तर तुम्ही भरोसा टाकून असं म्हणणं की नाही कधीतरी काहीतरी माझं चांगलं होणार आहे ते म्हणण्याने काय होणार नाही. Your expectation of good things चांगल्या गोष्टींसाठीची तुझी जी अपेक्षा आहे is good, ती चांगली आहे but somebody has to perform. आपण त्या अपेक्षा पूर्ती कोणीतरी करायला हव्या. Who will do it? कोण त्या अपेक्षा पूर्ण Who करणार? is the best person to do it? कोण आहे तो उत्तम व्यक्ती या अपेक्षा पूर्ण करणारा? Only God. देवच असू शकतो. Only God. फक्त देवच असू शकतो. Nobody can do a better job for you than God. बाकी देवापेक्षा चांगलं काम तुझ्यासाठी कोणी नाही करू शकत. It's not our faith that helps us. बघा आपला विश्वास सुद्धा आपल्याला काही मदत करत नाही. It's not our having faith on our friends that will always help us. आपल्या मित्रांवरती आणि मैत्रिणींवरती विश्वास टाकून सुद्धा नेहमी मदत होईल असं काही नाही बरं का? Because everyone has limitations कारण बघा प्रत्येक माणसाला आपापली एक मर्यादा आहे and they may not be able to help you. आणि कधी कधी त्या मित्रांना त्या मैत्रिणींना कदाचित तुला मदत करता येणार नाही. So it's not just faith alone. म्हणून फक्त विश्वास फक्त भरोसा असं नसतं. Bible says बायबल म्हणतं in Jeremiah 8 verse 15, इर्म्याचा 8वा अध्याय त्यातलं 15वं वचन, we looked for peace, आम्ही शांतीला शोधत होतो but no good came. पण काही चांगलं झालंच We नाही. had a faith for a time of health, आमचा असा विश्वास होता की काहीतरी चांगली मदतीची वेळ येईल but trouble came. पण त्रास आला हो. Bible says बायबल म्हणतं in Job 29 verse 18, इयोबाचा 29वा अध्याय आणि 18वं वचन, some people say, काही लोक म्हणतात I will have a beautiful life and in death I will be surrounded by my family. माझं जीवन फार सुंदर जाणार, माझं आयुष्य फार चांगलं फार सुंदर जाणार आणि माझ्या मृत्यूच्या वेळेला माझा पूर्ण परिवार माझ्या अवतीभोवती असणार. But it doesn't happen that पण way. असं होत नाही, असं होत नाही. You may believe for many glories, जसं अनेक वैभवांसाठी तुझा विश्वास असेल की मला हे वैभव मिळणार, मला हे मिळणार, but पण unless you find your faith in God, जोवर तुझा तो विश्वास तू देवावर ठेवत नाही ना everything is based on flimsy ground. तोवर सगळं घसरड्या जमिनीवर आहे बेटा. All your faith is on sand, तोवर तुझा सगळा विश्वास वाळूवर and on ठेवल्यासारखा the आहे. sand you cannot build a house. आणि वाळूवर आपण घर बांधू शकत नाही हे कुणालाही माहिती आहे. Your faith should be on the stone, on the rock, विश्वास खडकावर पाहिजे. as a person builds his house on the rock, जसं एखादा व्यक्ती खडकावर आपलं घर बांधतो and then that house stands. आणि ते घर मग टिकतं उभं राहतं. So also तसं your faith should be on the steady and stable God. तुझा विश्वास सातत्याचा आणि जो अगदी सामर्थ्यवान खंबीर असा देव आहे त्या देवावर पाहिजे. तो आपला खडक बनव. Praise God. देवाला For धन्यवाद. Bible says कारण बायबल in म्हणतं Genesis 1 verse 26, उत्पत्तीचा पहिला अध्याय 26वं वचन, God has made each one of you in his own image and likeness. देवाने तुम्हाला प्रत्येकाला दिसायला देवासारखं आणि त्याच्या आवडीत निर्माण केलंय. That's why म्हणून it is better to trust God than placing your faith in blind nature or some big bang theory or whatever. म्हणून आपला विश्वास ना असाच आंधळेपणानं कशावरही कुणावरही ठेवायच्या ऐवजी तो देवावर ठेवलेला नेहमी चांगला ज्या देवाने आपल्याला निर्माण केलाय. Some people have faith on themselves. काही लोकांचा आत्मविश्वास फार दांडगा असतो. आत्मविश्वास म्हणजे स्वतःवरचा विश्वास फार दांडगा. I believe in myself. माझ्यावर विश्वास आहे, I मी हे can करून do दे- it. मी करू शकते, मी करून दाखवणार. Sometimes we are overconfident. कधी कधी हे आत्मविश्वास आपल्यातले फारच जरा जास्त होतात. Sometimes even our hard work does not give us our due. कधी कधी आपल्याला आपले परिश्रम सुद्धा
जे आपल्या पदरी पडायला हवंय ते देत नाही. How many of you are working so hard? तुमच्यातले किती सारे लोक किती कष्ट करतात. Most of you are not lazy people. तुमच्यातले जास्तीत जास्त लोक काय आळशी लोक नाहीये. You work hard, तुम्ही कष्ट करता ना, but you don't get back the returns. पण तरी सुद्धा परतफेडीत तुम्हाला जेवढं मिळायला हवं तेवढं मिळत नाही अशी तुमची तक्रार आहे. Bible says बायबल म्हणतं in Ecclesiastes 9 verse 11, उपदेशकाचा 9वा अध्याय 11वं वचन, the race is not to the swift, चपळांची शर्यत आहे असं काही नाही, nor the battle is to the strong. आणि युद्ध बलवान लोकच खेळू शकतात असंही नाही. Bread does not come to the wise, हो, भाकर फक्त ज्ञानी लोकांनाच कमवता येते असंही नाही. but time and chance happens to all. काळ आणि योगायोग सगळ्यांच्या जीवनात घडतात बेटा. Yes. हो, त्यामुळे असं केल्याने असं होणारच आणि मी करून दाखवणारच हे व्यर्थ आहे. We each have our share of bad luck. Time and chance happens आपल्या to all. प्रत्येकाच्या आयुष्यातला हा एक वाटा आहे की दुर्भाग्य, योगायोग हे प्रत्येकाच्या आयुष्यात घडतं. Now, if most of the things happen by chance, आणि जर जास्तीत जास्त गोष्टी आपल्या जीवनामध्ये योगायोगाने घडतात, then it leads to a bleak outlook in life. तर मग आयुष्याचं चित्र आपल्याला एक अंधुक असं चित्र दिसतं. That is why म्हणून more and more people, जास्त जास्त लोक those who don't trust God, ज्यांचा देवावर विश्वास नाहीये, they live a more depressed life. ते फार नैराश्याचं जीवन जगतात. They live a miserable life. फार वाईट असं जीवन त्यांचं असतं कारण देवावर विश्वास नाही. One moment also you cannot have joy without God. आणि एक क्षणही मी तुम्हाला सांगतो तुम्ही देवाशिवाय आनंदी राहू शकत But नाही. with God, पण there देवासोबत is perpetual joy. अगदी सातत्याने आपण आनंदाचं जीवन जगू शकतो. There is perpetual peace. सातत्याने शांतीचा अनुभव घेऊ शकतो. There is perpetual security. सातत्याने आपल्याला संरक्षण लाभू शकतं देवामध्ये. If you depart from God, पण जर देवापासूनच तुम्ही लोक लांब गेलात you will never have peace. तर तुम्हाला कधीही शांती मिळणार नाही. Money cannot give you peace. एक लक्षात ठेवा, पैसा Your शांती देत family नाही. cannot give you peace. परिवार सुद्धा शांती नाही दे. The peace that comes from God is supernatural हो, peace. जी शांती देवाकडनं येते ना राजा, ती अलौकिक आहे. It cannot be compared with the world's त्या peace. शांतीची तुलना जगातल्या शांतीशी आपण करूच शकत नाही. ती शांती काही औरच आहे. Faith is a great elevator. विश्वास उत्कर्ष देणारी फार मोठी बाब आहे राजा. Only when it is fixed on God. हा, तो विश्वास जेव्हा देवावरती केंद्रित असेल ना तेव्हा It has to be focused on the concrete फोकस, God. लक्ष, फोकस फक्त त्या देवावर विश्वास ठेवायला पाहिजे. But Jesus said येशू बोलले in John 14 verse 1, योहानाचा 14वा अध्यायात पहिलं वचन, believe in God. देवावर विश्वास ठेवा Believe also in me. आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. Praise देवाला God. धन्यवाद. He said believe in God. येशू म्हणाले देवावर विश्वास ठेवा But also believe in my name आणि Jesus. माझं नाव येशू, माझ्यावरही विश्वास ठेवा. How could he say that if he couldn't help you? असं कसं जर येशू म्हटले असते, जर येशूंना तुला मदतच करता येत नसेल तर? See, Huh? if I tell you I will help you, जर मी तुम्हा लोकांना छाती ठोकून म्हटलो की मी तुला मदत करीन and then you came asking for 100 rupees and I couldn't give you, what is the use? आणि ते ऐकून तुम्ही माझ्याकडे 100 रुपयाची मदत मागायला आला, पण मी तुम्हाला 100 रुपयाचं देऊ नाही शकलो, तर माझं ते छाती ठोकून जे बोललो त्याचा काय फायदा आहे? See, Huh? Jesus said believe in me. पण येशू बोलले माझ्यावर विश्वास ठेव. That means he can do anything for you. याचा अर्थ येशू तुझ्यासाठी काहीही करू शकतात. Praise God. देवाला धन्यवाद. I am confronted with things which the world and the devil always puts before me every सैतान, day. हे जग म्हणा, सैतान म्हणा, रोज बऱ्याच साऱ्या गोष्टी माझ्या समोर टाकत असतो की ज्यातनं विरोध होईल. And the devil tells me, आणि सैतान मला म्हणतो you cannot do it. तुला नाही जमणार You आता. will fail. तू आता अपयशी You होणार. will die. तुला नाही जमणार. But every time I look to Jesus in faith, तू मरणार, पण ज्या दरवेळेला मी येशूंकडे विश्वासाने बघतो I ना, have this blessed assurance एक धन्य खात्री माझ्यात येते that Jesus will never leave me. He will never forsake की me. येशू मला कधी सोडणार नाहीत, येशू मला कधी टाकणार नाही, He will come to rescue आणि me. येशू मला वाचवायला जरूर येणार. He will come to deliver me. येशू मला सुटका द्यायला जरूर येणार. He who came from heaven जो स्वर्गातनं खाली आला to save us. आपल्याला तारायला, Now since he is with us, will he not save you? आता तो आपल्या सोबत आहे तर आपल्याला वाचवायला येणार नाही का? Praise हा God. फार स्वर्ग सोडून तारायला आलाय. Jesus is saying, येशू म्हणतात, if your faith is as small as a mustard seed तुझा also, विश्वास जर मोरीच्या दाण्या एवढा लहान पण असला ना, impossible things will happen to you. तरी सुद्धा अशक्य गोष्टी शक्य होतील तुझ्या जीवनात. But faith in God, पण देवावरचा विश्वास पाहिजे बरं का. faith always moves in impossible realms. आणि नेहमी देवावरचा विश्वास अशक्य स्तरांमध्ये कार्य You करतो. need to act in faith tonight. आज रात्री तर तुम्ही विश्वासानेच कृती केली Never पाहिजे. stumble in faith. अजिबात विश्वासात डगमगायचं नाही. Hold on to faith. विश्वासाला असं धरून राहायचं, Because faith itself is an evidence. कारण विश्वास म्हणजेच पुरावा आहे. Faith tells you there is something out there, I'm not getting it. विश्वासच तुला सांगत असतो की बाहेर आहे, तुझ्यासाठी ठेवलेलं आहे, पण तुला मिळत नाहीये. I must get it. मला ते मिळालं पाहिजे. Faith desires. विश्वासाची इच्छा असते. Faith knows विश्वासाला there are कळतं. blessings there. विश्वासाला माहित असतं की आशीर्वाद आहेत. Faith knows there is healing out there. विश्वासाला माहित असतं की आरोग्य सुद्धा
आहे. Faith knows that I can be blessed. विश्वासाला ठाऊक असतं मी आशीर्वादित But होऊ how शकतो. can I get it? पण मला ते कसं How मिळणार? will it come? माझ्या पदरी ते पडणार कसं? Jesus. येशू. Jesus is the answer. येशू उत्तर आहेत. I know there is healing. मला माहिती आहे आरोग्य आहे. Say, I know there is blessing. म्हणा मला माहित आहे आशीर्वाद आहे. I know my future is bright. मला माहित आहे माझं भविष्य उज्ज्वल आहे. But how will it come to me? पण ते माझ्यापर्यंत पोहोचणार Through कसं? Jesus Christ. येशू ख्रिस्तांद्वारे पोहोचेल. Praise God. देवाला धन्यवाद. Faith will make you to command the mountains Oh. to be picked up and thrown into the sea. विश्वास तुम्हाला डोंगराला पण सांगायला लावेल की ए डोंगरा उठ आणि जा समुद्रात आणि तो जाईल. Because faith believes. कारण विश्वासाचा विश्वास आहे. But our faith in ourselves has no power to do supernatural things. पण आपला जो आपल्यावरचा विश्वास आहे, आपला जो आत्मविश्वास आहे, त्याच्यात काय अलौकिक कार्य चमत्कार वगैरे करायची क्षमता नाहीये. See, you may have faith on a rock. तुमचा खडकावर विश्वास असेल, You may pray to the rock every day. तुम्ही त्या खडकाला रोज पूजत असाल You may beat your head on the rock. आणि डोकं फोडत असाल त्या खडकावर. And all that will come out is blood. काय होईल? काही नाही, रक्तबंबाळ होईल मात्र Nothing you will get. बाकी काही नाही. You need to have faith in God तर देवावर विश्वास असायची for गरज आहे. things to change. गोष्टीचं बदलायच्या आहे. That will keep your hopes alive. त्यातून मग तुमची आशा जिवंत राहील. Praise God. देवाला So धन्यवाद. tonight cling to God. आज रात्री देवाला धरून राहा. Bible says in 2 Corinthians 5:7, 2 करिंथ 5वा अध्याय 7वं वचन बायबल म्हणतं, walk by faith, विश्वासाने चाला, not by sight. डोळ्याला जे दिसतंय त्याने चालू नका. Before knowing God, देव जाणण्या अगोदर I used to only live by what I see. मी फक्त माझ्या डोळ्यांना जे दिसायचं त्यानुरूप विश्वास ठेवून चालायचो. If I saw something, I believed. काही जर मला दिसलं तर त्याच्यावर मी विश्वास But ठेवायचो. now I walk in faith. आता मी विश्वासाने चालतो. I live a life of faith. आता मी विश्वासाचं जीवन जगतो. I live with confidence आता now, मी अगदी भरोस्याने with जगतो. boldness. आता मी धाडसाने जगतो. I know मला माहित आहे my situation will change माझी परिस्थिती if बदलणार. I call on the name of जर Jesus. येशूंच्या नावाचा मी दावा केला तर I know मला माहित आहे I'll be healed if I call on the name of Jesus. येशूंच्या नावाचा दावा केला तर मी बरा होणार.